अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुझ्या कसल्याही यातना असोत किंवा दुःख असो किंवा ताण तणाव असो, आज माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत हो, कारण मी कृपादृष्टीने तुझ्याजवळून ते दूर करण्यासाठीच आज इथे उपस्थित आहे. कधी स्वतःला कमी मानू नकोस. तुझ्यासाठी माझी ऊर्जाशक्ती सतत येत आहे. माझ्या प्रिय बाळा, माझा आशीर्वाद सदैव तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर आहे. तुझा इच्छापूर्तीचा दिवस आज आहे. या 24 तासात तुम्ही ते सर्व काही आकर्षित करणार आहात जे तुम्हाला प्राप्त करण्याची प्रबल इच्छा तुम्ही माझ्याकडे व्यक्त करत आहात. हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करतं, तुम्हाला उंचावण्यासाठी, तुमच्या प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी, तुम्हाला उत्साहाने भरतं आणि तुम्हाला विजेता घोषित करतं. जर तुम्ही एक प्रयत्न करत आहात तर तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद मिळणार आहे. कदाचित तुम्ही आज थकला असाल. काही गोष्टींनी तुमच्या मनाला नकारात्मकतेने वेढलेले असेल. या 24 तासा अगोदर तुम्ही मनाने खचलेले जरी असाल तरी आत्ता या क्षणापासून तुम्ही उंच भरारी घेण्यासाठी तयार केल्या जात आहात. मी तुम्हाला स्फूर्तिवान पाहू इच्छितो, आनंदी पाहू इच्छितो आणि तुमच्या सर्व काही इच्छांना परिपूर्ततेत करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादाने परिपूर्ण करतो. मी तुम्हाला ती घोषणा देतो ज्यामुळे तुम्ही उंचावाल, आनंदी असाल आणि तुम्ही विजेता व्हाल. कधी स्वतःला वेळ द्या तर कधी स्वतःच्या कुटुंबाला वेळ द्या. कुटुंबातील व्यक्तींना वेळ दिल्यानंतर तुम्ही पाहाल की ते जे काही आनंद प्राप्त करत आहे त्यामुळे त्यांना आनंदी पाहून तुमची वृत्तीही आनंदी होईल, तुम्हीही आनंदी व्हाल आणि संपूर्ण कुटुंब आनंदित असल्यामुळे तुमच्या घरात, मनात सतत आनंद प्रवाहित होत राहील. त्यामुळे तुमची ऊर्जा अधिक वाढू लागेल. तुम्ही प्रेमाने, आनंदाने भरलेले असाल, ओतप्रोत व्हाल आणि तुम्ही अधिक प्रगतीच्या दिशा आकर्षितसुद्धा कराल. कधीकधी तुम्ही जे काही मार्ग परमेश्वराजवळ मागत असता ते मार्ग तुमच्यातूनच बाहेर निघत असतात. होय, तुम्हीच तुमचे मार्गदर्शक ठरू शकता आणि तुम्हीच पुढेही जाऊ शकता. फक्त दिशाहीन होणे तितके आवश्यक नाही जितके दिशेवर योग्य पद्धतीने पुढे चालणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्हाला एखादी दिशा मिळते तेव्हा त्यावर चालण्याचे परिश्रम घ्यावे लागतात, पण मग एका ठिकाणी तुम्ही जेव्हा पोहोचता तेव्हा तो तुमचा सर्वात मोठा आनंद प्राप्त करण्याची वेळ येते. कारण ध्येय निश्चित होते. ध्येय प्राप्तीकडे वळत असताना काही परिश्रम करावे लागले तरी ते करा, कारण त्यातून तुमचा मोठा आनंद, मोठी इच्छा पूर्ण होते. जर तुम्ही देखील आज माझ्याकडे काही मागत आहात तर ते देखील पूर्ण होणार आहे. या ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर आहे. मी तुम्हाला योग्य वेळेस आज हा संदेश देत आहे. हा संदेश मी तुमच्यासाठीच देत आहे. जेव्हा तुम्ही एकत्र मनाने, आनंदाने हा संदेश ऐकत असाल तेव्हा तुमची ऊर्जा वाढेल, तुमच्या जीवनात दिव्य प्रकाश येईल आणि तुम्ही त्या ऊर्जेने परिपूर्ण व्हाल. मला तुमची मदत करायची आहे. ती योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येऊन पोचली आहे. हा संदेश तेच ऐकू शकतात ज्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे. माझ्या दिव्य कृपेचा आशीर्वाद तुम्ही प्राप्त करत आहात. हा संदेश जिथे जिथे पोहोचेल, जिथे जिथे माझे भक्त श्रद्धा भक्तीने हे ऐकतील त्यावर माझी कृपा निरंतर राहील. त्यांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण केल्या जातील आणि त्यांच्या मनातील ते सर्व काही दोष निघून जातील आणि ते पूर्वीप्रमाणेच आनंदी होतील. मला माहीत आहे की तुम्हाला कधी ते सर्व काही हवे आहे तेव्हाच योग्य दिशा असते आणि योग्य वेळ असते तेव्हाच मी तुमच्या दिशेने ते पाठवतो आणि तुम्ही ऊर्जावान स्वतःला तयार करता ते कार्य पूर्ण करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी. तुमच्या शक्यतांना वाढवणारे आशीर्वाद तुमच्यासाठी नवीन संधी
मी तयार करत आहे. मला माहीत आहे की तेव्हा ते तुम्हाला दिल्यानंतर तुमची प्रगती योग्य पद्धतीने पुढे जाईल आणि तुम्ही ते सर्व काही साध्य करू शकाल. तुमचे स्वप्नातले घर पूर्ण करण्यासाठी आता तुम्हाला खूप वाट पाहावी लागणार नाही, तर लवकरच तुम्ही तुमच्या अपेक्षित आणि आनंदाच्या घरासाठी तयार केल्या जात आहात. ते सर्व काही तयार होईल. ते दृश्य पहा. तो आनंद मिळवण्याची संधी तुम्हाला दिल्या जात आहे, कारण तुम्ही माझे भाग्यशाली बाळ आहात. तुमच्यासाठी मी तुमचे कर्ज दूर करण्यासाठी ते आशीर्वाद पाठवतो, ते चमत्कार पाठवतो आणि तुमच्यासाठी अशा संधी निर्माण करतो, ज्यामुळे तुम्ही शक्य त्यांनी भराल, पुढे जाल आणि अशक्य गोष्टींना तुमच्यापासून वेगळं केल्या जाईल. तुम्ही धीर ठेवा, संयम ठेवा आणि जे काही मागत आहात त्याची स्वप्न पहा, कारण लवकरच तुमची स्वप्न पूर्ततेत परिवर्तित केल्या जातील. तुमची स्वप्न पूर्ण केल्या जातील. तुम्ही एक माध्यम आहात आणि देव तुम्हाला आशीर्वादाने भरतो, चमत्काराने भरतो आणि तुमच्या जागी ते सर्व काही देतो जे तुम्हाला आशीर्वादासह प्राप्त करायचे आहे. मला तुमची मदत करायला आवडते, कारण तुम्ही जेव्हा जेव्हा मला हाका मारता, नामस्मरण करता, तेव्हा तुमचा विश्वास अधिक असतो. तुमची प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते, म्हणून प्रार्थना करत राहा. मी ती स्वीकार करतो. मला तुमच्यासाठी उत्तर देण्यासाठी आवडते. मला तुमची मदत करायला आवडते. म्हणूनच आज देखील मी या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे. अनेक आशीर्वाद तुमच्या मार्गात आहे. तुम्ही फक्त पावले टाकत पुढे चला. विश्वास ठेवा की देवाची मदत योग्य वेळेवर तुम्हाला, तुमच्या परिवाराला, तुमच्या कुटुंबाला संपूर्णपणे सुरक्षित करत आहे. तुमच्यासाठी माझे आशीर्वाद आले आहेत. जेव्हा तुम्ही स्वतःला एका जागी अशा ठिकाणी प्राप्त करता जिथे तुम्हाला खूप उंचावायचे आहे, तो आनंद प्राप्त करायचा आहे, तर होय, तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद आहेत. ते स्वीकार करण्यास तुम्ही तयार असावे. अनेक संधींनी तुमचे घर भरल्या जात आहे, तुमचे जीवन भरल्या जात आहे. जर तुम्ही आनंदाने परिपूर्ण होण्याचा एक प्रयत्न करत आहात, जर तुम्ही संधी निवडत आहात, तर तुम्ही भाग्यशाली आहात. प्रत्येक गोष्टीतून संधी निवडण्याची सवय ठेवा, कारण जेव्हा संधी तुमच्या पुढे येते आणि तुम्ही ती आनंदाने स्वीकार करता, तेव्हा तुमचं एक पाऊल तुम्हाला धीर देतं, तुमच्या प्रयत्नांना वाढवतं आणि तुम्हाला यशस्वी करतं. ज्याप्रमाणे तुम्हाला मोठं यश संपादन करायचं आहे, तर प्रयत्न हे करावे लागतील आणि तुमच्यासाठी जे काही येईल ते नवीन असेल, ते आनंदी करणारे असेल, तर ते स्वीकार करा. आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येऊन थांबला आहे. तुम्ही भाग्यशाली आहात. तुम्ही स्वामींच्या कृपेने एक दिव्य बाळ आहात, कारण हा संदेश त्यांच्याचपर्यंत पोहोचेल जे भाग्यशाली आहेत, जे आनंदाने परिपूर्ण होऊ इच्छितात. ज्यांच्या सर्व काही इच्छा स्वामी पूर्ण करणार आहेत, तेच हा संदेश ऐकणार आहेत. आणि तुमच्या प्रियजनांना हा संदेश शेअर करण्यास विसरू नका. जर तुम्हाला वाटते की तुम्ही कुणाची मदत करावी, तर हा संदेश नक्कीच शेअर करा. तुम्ही देवाच्या ऊर्जावान भक्तातील एक भक्त आहात, जो श्रेष्ठ कर्म करतो, जो देवावर संपूर्ण विश्वास करतो, स्वामी शक्तीवर प्रेम करतो आणि स्वामींच्या आशीर्वादांवर, स्वामींवर, स्वामींच्या नावावर प्रेम करतो. श्री स्वामी समर्थ 3 वेळा लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवोत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय 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 स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी